किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट्स करा। माझ्या सर्व रेसिपी एकदम इझी आणि क्विक मेथडनी मी बनवते, एकदम झटपट अशी मी रेसिपी बनवते। तर तुम्हाला काही मला आयडिया द्यायच्या असतील तर नक्की शेअर करा कमेंट्समध्ये। चला तर आजची जी रेसिपी आहे ती स्नॅक्स आयटम, ती चाटमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार। तुम्ही नक्की ट्राय करा। ही जी रेसिपी आहे ती रेसिपी माझ्या मम्मीने शिकवलेली आहे। तर रेसिपी आपण पुढे बघूयाच। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक करा, होईल तेवढ्या माझ्या रेसिपी शेअर करा। इथे मी 1 वाटी एवढं हे मैदा घेत आहे। ही पूर्ण 1 वाटी एवढा मी मैदा घेतलेला आहे। आता हा छोटा स्पून आहे, तर एक छोटा स्पूनने मी 1 टेबलस्पून एवढा मी मीठ घातलेला आहे। हे आहे अजवाइन म्हणजे ओवा, ते मी घालत आहे। आणि हे 1 टेबलस्पून एवढं तेल आहे, जे आपण खातो ते तेल, ह्याला मी गरम नाही केलेलं आहे। छान असं व्यवस्थित मी ह्यांना सर्वांना मिक्स करून घेणार। मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळूहळू करून थोडं थोडं करून पाणी घालून चपातीचं पीठ कसं तयार करतो तसं मी सेम तयार करून घेणार। तर तुम्ही पाहू शकता तर आपलं पीठ छान मी तयार करून घेतलेलं आहे। आता मी ह्याला 5-10 मिनटं झाकून ठेवणार। एक 5-10 मिनटं मी ह्याला झाकून ठेवत आहे। 10 मिनटं झालेले आहे, आपलं पीठ पण छान तयार झालेलं आहे। असे करून मी हे गोळे करून घेतलेले आहे। आता मी ह्याला लाटून घेणार, ते पण मी तुम्हाला दाखवते। हा असा एक गोळा मी घेतलेला आहे, थोडंसंच मी ह्याला पीठ लावणार। छान असा आता गोलाकार आकार देऊन मी ह्याला लाटून घेणार। पाहू शकता तुम्ही लाटून घेतलेला आहे मी, ना जास्त पातळ ना जास्त जाड, मीडियम ठेवलेला आहे मी। आता मी ह्या फोक्सच्या साहाय्याने मी ह्यांना असं डॉट करून घेणार, कारण ह्याच्याने पुरी जी आहे आपली फुलणार नाही। आता तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकारानुसार तुम्ही तयार करा। जर तुम्हाला गोलाकार पाहिजे तर गोलाकार करा, ट्रायंगल पाहिजे तर ट्रायंगल करा। मी असं एक ग्लास घेतलेला आहे, ह्याच्या साहाय्याने मी गोलाकार देऊन छान अशा पुऱ्या तयार करून घेत आहे, कारण की आपण चाट करत आहोत। इथे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता मी हे तळायला घेत आहे। मंद आचेवरतीच तळा, नाहीतर आतमधून थोडे कच्चे राहतील। आता मी असे सर्व घालून घेत आहे। छान आपलं पुरीला कलर आलेला आहे, मस्त असे छान कुरकुरीत झालेले आहेत। मी काय प्लेटमध्ये तुम्हाला काढून पण दाखवते। तर पाहू शकता तुम्ही छान अशी क्रिस्पी आपली ओवा पुरी किंवा अजवाइन पुरी तुम्ही ह्याला बोलू शकता। आवाज पण ऐकू शकता तुम्ही ह्याचा। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आता अशा करून मी सर्व ह्या पुऱ्या तळून घेत आहे। नक्की तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा माझी रेसिपी कशी वाटली ही। आता मी तुम्हाला एक झटपट अशी गोड चटणी शिकवते। हे कुकरमध्ये मी हे खजूर घेतलेले आहे, सीड पूर्ण म्हणजे जी बी असते मी पूर्ण काढून घेतलेली आहे। थोडंसं मी हे चिंच घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं, हा लाल तिखट मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून एवढं, आणि मी याच्यामध्ये घालत आहे जिरा। मध्ये 1 ग्लास एवढं पाणी घालत आहे। आता मी इथे कुकर लावून घेत आहे, कुकर लावून घेतलेलं आहे। आता 2 शिट्या मी ह्याला लावून घेणार। इथे मी घेतलेले आहेत चणे, हे शिजवून घेतलेले आहेत मी कुकरमध्ये। आता मी ह्याच्यामध्ये हे मूग घालत आहे, आमचूर पावडर, हे आहे लाल तिखट मसाला, चाट मसाला। छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार ह्या सर्वांना। तर इथे मी गोड चटणी पण तयार करून घेतलेली आहे, जी कुकरमध्ये लावलेली होती शिटी। तर 1 शिटी लावून घेतलेलं होतं, थंड केलं, त्याला मी गाळून घेतलं
आणि मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटून ही चटणी अशी तयार झालेली आहे। तुम्ही ही चटणी 2-3 महिने फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। नक्की ट्राय करा। आता मी इथे हे दही घेतलेलं आहे। दहीमध्ये थोडंसं साखर घालून छान फेटून घेतलेलं आहे। ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला यूट्यूबवरती लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की मी ग्रीन चटणी कशी तयार करते म्हणून। इकडे बारीक कांदा आणि टमाटर मी कापून घेतलेला आहे। चाट पण तुमच्यासमोर कसं केलेलं आहे दाखवलेलंच आहे मी थोडंसं मी हे चाट घालत आहे। थोडीशी वरतून मी ही दही जी साखर लावून फेटून घेतलेली आहे ते घालत आहे। तिखट चटणी घालत आहे। ही गोड चटणी घालत आहे। थोडंसं वरतून मी हे कांदा घालत आहे, टमाटर घालत आहे। आता परत मी वरतून थोडंसं हे दही घालणार, थोडंसं हे चाट घालणार, हा लाल तिखट मसाला घालणार, गोड चटणी आहे ते घालणार। थोडंसं वरतून आता मी परत शेव घालत आहे, लाल डाळ घालत आहे, कोथिंबीर घालत आहे, थोडासा चाट मसाला वरतून मी स्प्रिंकल करत आहे। आणि जी आपण पुरी तयार केलेली आहे अशी ह्याच्यावरती ठेवून तुम्ही खाऊ शकता। तर तुम्ही नक्की सांगा की माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। एकदम वेगळी स्टाईल मी केलेली आहे, नक्की ट्राय करा। चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।